राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतमोजणीला उद्या या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि मतमोजणीची जी तयारी आहे ती या ठिकाणी मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। कशा पद्धतीने ही मतमोजणीची तयारी आहे ती केलेली आहे। मी आता मंचर नगर पंचायतीच्या मतमोजणीच्या या ठिकाणी आहे। या ठिकाणी प्रत्यक्ष अशा पद्धतीने हे टेबल लावण्यात आलेले आहे आणि या टेबलच्या माध्यमातून समोरून उमेदवाराचे प्रतिनिधी असतील आणि त्या मार्फत ही मतमोजणी केली जाईल। एकंदरीत मतदान केंद्रावरती सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। प्रत्यक्ष मतमोजणीला कधी सुरुवात होईल? प्रत्यक्ष सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 17 प्रभागांची मतमोजणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे। त्यासाठी आपण 10 टेबल लावलेले आहेत आणि 3 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। पहिल्या फेरीमध्ये 10 वॉर्ड असतील, दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या फेरीतील 2 बूथ असलेले 3 वॉर्ड पुढे येतील आणि नव्यानं 7 वॉर्ड ऍड होतील आणि दुसऱ्या फेरीमधले 4 वॉर्ड ज्यांच्याकडे 2 बूथ आहेत ते तिसऱ्या फेरीमध्ये जातील। असं 3 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण झालेली। या ठिकाणी आवश्यक पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। स्ट्रॉंग रूमला डबल लेअर सुरक्षा होती, आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलंच आहे आणि उद्याच्या याच्यामध्ये 2 ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। ज्या उमेदवारांकडे किंवा प्रतिनिधींकडे फक्त ओळखपत्र असेल अशांना प्रवेश असेल आतमध्ये आणि फेरीनिहाय प्रवेश दिला जाईल, जेणेकरून गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि सर्वांना सुटसुटीतपणे संपूर्ण प्रक्रियेचं निरीक्षण करता येईल। आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जे तालुका क्रीडा संकुलचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम वगैरे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून नागरिकांना त्या ठिकाणी निकालाबद्दल अपडेट्स मिळतील। साजिब टोपे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे।